महाराष्ट्रामध्ये सर्वांची तहान भागवणारी कृष्णामाई. कृष्णामाईला आजपर्यंत सर्वांनी घाणच केलेलं होतं, पण या कृष्णामाईचा महोत्सव करण्याचं काम जे धार्मिक आहे, जे सामाजिक आहे, सर्व सांगलीकरांना एकत्र करण्याचं काम हे महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केलेलं आहे. त्यांनी मागील वर्षापासून याला जोरदार प्रयत्न करून सर्व सांगलीमधील जनतेला, सर्व धर्मीय जनतेला एकत्र आणत हा महोत्सव साजरा केलेला आहे. मागील वर्षाप्रमाणे ह्या वर्षीही जोरदार कृष्णामाई महोत्सवाची तयारी सुरू आहे. ही तयारी कधी असेल, कशी असेल, याबद्दल आपण महेंद्र भाऊंच्या बरोबर थोडी चर्चा करू. नमस्ते भाऊ. नमस्कार. कृष्णामाई महोत्सव ह्या वर्षीही आपण आयोजित करताय, तर ह्या संदर्भात थोडी माहिती द्या. कृष्णामाई महोत्सव हे माघ महिन्यामध्ये म्हणजेच आत्ताच्या आपल्या जानेवारी महिन्याच्या 27 तारखेला त्याची सुरुवात होते आणि माघ पौर्णिमा जी आपण मानतो ती 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारीला येते. त्या दिवशी आपण उत्सवाची सांगता करतोय. खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात आपण कृष्णामाईचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी, त्याला स्वच्छता त्या ठिकाणची करण्यासाठी म्हणून आज आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी कॉलेजची मुलं आपण या ठिकाणी पाहताय, अनेक संघटना संस्था या ठिकाणी एकत्रित येऊन आपण पूर्ण कृष्णामाई घाटाची स्वच्छता केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने सुद्धा मोठा सहभाग नोंदवला. त्यांची ही सगळी मंडळी यंत्रणा या ठिकाणी उपयुक्त पद्धतीनं काम केलेलं आहे. तसेच श्री गणपती पंचायतन संस्थान आणि कृष्णामाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आपण उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजनेसाठी संपर्क कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही घटकातल्या व्यक्तीला या ठिकाणी येऊन त्यांच्या काही सूचक सूचना असतील किंवा कोणत्याही प्रतीनं ते श्रमदान करत असतील, अन्नदान करत असतील किंवा धनदान करत असतील किंवा कोणत्याही धार्मिक विधीत सहभागी होत असतील, तर त्यांना ह्या ठिकाणी येऊन आपल्या नावाची नोंद करता यावी यासाठी आपण उत्सवाच्या 20 दिवस आधीच या ठिकाणी कार्यालय उभारलेलं आहे. तसंच आज एक आम्ही संकल्प केलेला आहे की आज केलेली स्वच्छता मोहीम ही फक्त आज पुरता मर्यादित न राहता आपण प्रत्येक महिन्याला कृष्णामाईची स्वच्छता अशाच पद्धतीनं सगळे घटकांना एकत्रित घेऊन करणार आहोत. ह्या वेळेस महोत्सवामध्ये साधारण काय काय कार्यक्रम असणार? या मागच्या वेळी आपण पाहिला की आपण महोत्सवाची सुरुवात केली अत्यंत अल्प कालावधीमध्ये. आपण सरकारी घाटावर म्हणजे ज्या ठिकाणी कृष्णामाईचं मंदिर आहे या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अत्यंत जास्त प्रमाणामध्ये गर्दी झाली. हेच सगळं व्यवस्थित करण्यासाठी यावेळी आपण कृष्णामाईचं घाट ते स्वामी समर्थांचं म्हणजे आपण माई घाट म्हणतो तिथपर्यंत सगळं सुशोभीकरणाचं नियोजन केलेलं आहे. तसेच आपल्या समोरच्या दिशेनं दिसणारं जे प्रसिद्ध आणि महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर आहे त्या घाटाला आपण त्रिशूल घाट असे म्हणतो, ते सांगलवाडीमध्ये आहे, तेही आपण सुशोभीकरण करून घेणार आहोत. आणि सगळ्या मनोभावी पूजा ज्या मागच्या वेळी आपण केल्या, भजन कीर्तन प्रवचन होम हवन हे सगळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करणार आहोत. तसेच शासनाचा जो उपक्रम आहे, जे आपल्या रौप्य महोत्सवानिमित्त आपण एक GR निर्गमित करून शासनाने तिची सुरुवात केली, त्यामध्ये चला जाणूया नदीला या अंतर्गत आपण नदी संवाद लोकांचा या ठिकाणी घडवून आणत आहे. अनेक शालेय विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांना यामध्ये सहभागी करून नदी महत्व कसं आहे हे समजावण्याचा प्रयत्न करतोय. तसेच अनेक निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील किंवा या ठिकाणी स्थानिक जे काही कलाकार आहेत त्यांना सुद्धा आपण ह्या उत्सवानिमित्त एकत्रित आणतोय, एका छताखाली आणतोय. आपल्या पंचकृषीतील सर्व साधू संतांना सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खऱ्या अर्थानं कृष्णामाई ही आपली जीवनदायिनी आहे आणि शेकडो वर्षापासून ते भविष्यात शेवटपर्यंत आपल्या श्वासापर्यंत ती आपल्यासाठी उपयुक्त राहून या ठिकाणी जीवनचक्र चालवणार आहे आणि त्याच्याप्रती आपली असलेली सद्भावना ही आपण व्यक्त केली पाहिजे. अशा भावनेतून आणि आपल्या सांगलीकरांची यात्रा आहे, सांगलीकरांची जत्रा आहे, आपल्या सगळ्यांना हे मिळून मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे या विचार भावनेने हे आयोजन केलेलं आहे. सांगलीकरांना एक आव्हान काय करा? सांगलीकरांना खऱ्या अर्थानं माझं एक आव्हान असे राहील की ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक गावामध्ये आपल्याला निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या यात्रे जत्रेला जाऊन प्रसादाचा आस्वाद घेतला, आनंद घेतला आणि त्यांना आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे या यात्रेनिमित्त प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हे जे काही नैवेद्य आहे ते बनवून कृष्णामाईला अर्पण करून आपल्याशी निगडीत असलेले मित्रमंडळी, सवंगडी, आपले नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांना त्या प्रसादाचा आस्वाद देऊन आशीर्वादित होऊन घ्यायचंय. हे विशेष या निमित्त माझ्याकडून आव्हान असेल.
आता आपण महेंद्र भाऊंच्याबरोबर चर्चा कृष्णाबाई महोत्सवामध्ये जसं सांगलीकर सहभागी होत आहेत, यावेळेस यामध्ये युवकही सहभागी होताना दिसत आहेत. जिथे युवक सहभागी होतात तो उपक्रम हा यशस्वीच होत असतो. आपण आता कॉलेजचे विद्यार्थी आपल्या समोर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार, मी निनाद स्वाती सदाशिव गुरव. इथं आपण बघितलं तर कृष्णमयी महोत्सव कमिटीतर्फे कृष्णमयी घाट स्वच्छता अभियान घेतलं. फक्त एकच घाट स्वच्छ न करता स्वामी समर्थ घाट, त्रिशूळ घाट असे विविध घाट स्वच्छता उपक्रम घेतले. आपण इतर कार्यक्रम बघतो. इतर कार्यक्रमांमध्ये काय होतं, लोक येतात, आरती करतात, हार फुलं वाहतात, फोटो काढतात, रील्स टाकतात. पण जबाबदारीचं काय? पण आपला कृष्णमयी महोत्सव तसा नसणार आहे. इथं सर्वांनी स्वच्छतेत अगदी सुरुवातीपासून स्वच्छते ते शेवटपर्यंत, तसंच पूर्ण अगदी वर्षभर ते पुढचा कृष्णमय महोत्सव येईपर्यंत स्वच्छतेचं सर्वत्र आपण लक्ष दिलेलं आहे. परत महिन्यातून एकदा या घाटाची इथून पुढे स्वच्छता होणार आहे. त्याच्यासाठी लट्टे एज्युकेशन सोसायटीचे कस्तुरीबाई वालचंद कॉलेजमधील NSSचे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. आता आपण जसं एका विद्यार्थ्याशी चर्चा केली तसंच आपण एका विद्यार्थिनीशी चर्चा करू ना. मी सुमित्रा रावसाहेब खंडागळे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ सांगली ची विद्यार्थिनी. आपण इथं पाहतो की 27 तारखेपासून जो कृष्णामाई महोत्सव सुरू होणार आहे, त्यासाठी आपण स्वच्छतेसाठी इथं एकत्र आलो आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की इथं पूर्ण आम्ही स्वच्छता करू. आता आपण ह्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्याचप्रमाणे महेंद्र भाऊंच्याबरोबरही आपण चर्चा केली. ह्यावेळेस होणारा कृष्णामय महोत्सव हा दरवेळीपेक्षा थोडा वेगळाच होईल, कारण ह्यावेळेस युवक, सांगलीकर हे सर्वजण सहभागी होणार आहेत. अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम.